खरं म्हणजे माझ्या उमेदवारीच्या वेळेला एकनाथ शिंदेंनी ज्या दिवशी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची त्या दिवशी रात्री 2 वाजता त्यांच्या नंदनवन बंगल्यावर मंत्री असताना त्याला तो बंगला 2 वाजता सगळे खासदार उबाटाचे जे काही 12-13 होते ते आणि मी तिथं 2-2:30 वाजता उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीस पण तिथं आले होते आणि त्यावेळेला विषय झाला. बाकी सगळ्यांचा काही विषयच नव्हता. ती सगळे सिटी खासदार मी त्यावेळेला स्पष्ट दोघांना एक प्रश्न विचारला होता की हे सगळं बरोबर आहे पण माझं काय, तेव्हा तुमचा काही विषयच नाही आहे, तुम्हीच उमेदवार आहात. त्यावेळेला राष्ट्रवादी आली होती म्हणजे युतीमध्ये नव्हती पण उमेदवारी होती. मग एकनाथ शिंदे साहेबांनी मी उमेदवार असं समजूनच मला मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप केलं, ताकद दिली. दुर्दैवानं काही जमलं नाही. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये सामील झाला आणि त्यामुळं ती जागा ऑटोमॅटिक त्यांना का मला तरीसुद्धा शिंदे साहेबांनी सांगितलं की आढळराव काळजी करू नका, ही जागा मी सोडणार नाही. जरी राष्ट्रवादीची असली तरी जागा मी सोडणार नाही.